गोदावरी मल्टीस्टेट सोसायटीने रावेर तालुक्याच्या आर्थिक विकासाला बळ द्यावे. माजी आमदार अरुण पाटील. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रावेर येथे शाखेचा शुभारंभ. समाजाच्या आर्थिक प्रगतीत स्थानिक पातळीवरील सहकारी बँका व सोसायट्यांचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रात येणाऱ्यांना कर्ज पुरवठा करून उद्योगांना चालना देण्याचे काम या संस्था करीत असतात. त्यामुळे काही अंशी बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होते. गोदावरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने रावेर तालुक्याच्या आर्थिक विकासाला बळ द्यावे असे आवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. या संस्थेच्या रावेर येथील शाखेचा शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रावेर शाखेचा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. तहसील कार्यालयाजवळील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या शाखेचे फीत कापून मान्यवरांनी उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहंस गुजराती, नगराध्यक्ष संगीता महाजन, मुरलीधर महाजन, बराणपूर येथील ठाकूर नवलसिंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक मुरलीधर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावत, गटप्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरीश गनवाणी, शीतल पाटील, रमेश महाजन, रावेर पीपल बँकेचे माजी अध्यक्ष प्रल्हाद महाजन, स्वामी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार, सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष गंगाराम दानी, अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, कामगार नेते दिलीप कांबळे, छाया महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना माजी आमदार श्री पाटील पुढे म्हणाले की राजकारणाचा केंद्रबिंदू शेती मातीशी जोडलेला आहे. शेती आणि सहकार या क्षेत्रातूनच कार्यकर्ते घडत असतात. सहकारी संस्थांमुळे समाजाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळते. गोदावरी मल्टीस्टेट सोसायटीने रावेर तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी प्रतिभा शिंदे, राजीव पाटील, चंद्रहंस गुजराती, प्रल्हाद महाजन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर पराड पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. आलेल्या मान्यवरांचे स्वागत संस्थेचे चेअरमन प्रभाकर पराड पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर महाजन व सहकाऱ्यांनी केले. नोटबंदीनंतर परत संस्थांना एक चांगलं असं अभियान मिळालं आणि 2018 पासून परत चांगल्या पद्धतीने काम कार्यरत करण्यासाठी आज बँका त्या ठिकाणी उभ्या आहेत. साहेब, आपली क्रेडिट सोसायटी आहे आणि बँकेवाल्यांना तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि बँक जी आहे ती बँकेला काय काय रिस्ट्रिक्शन आहेत आणि कशा कशा करावं लागतं, काही इथल्या स्थानिक योजनांचा आणि त्याचा पण संयम करा. इथे एकत्र करून आपण सगळेजण पुढे जाऊया. दुसरे दादा हरीश भाई, तिसरे दादा दारा भाई, राजू दादा प्रतिभाताई, आमच्या नगराध्यक्षा संगीताताई, अंकन एक दादा, राजीव दादा, गोटूसाहेब महाजन. जी जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पीपल बँक असेल, या ठिकाणी जितक्या जोमानाने पैसे तितक्या जोमान खर्च देखील, तर तो एक भाग चांगला आहे. म्हणजे एनपीएचा भाग आपल्याकडे निश्चित कमी राहील. फक्त या सगळ्या योजना आपण करताय जे मगाशी गुजराती साहेबांनी सांगितलं की कोऑपरेटिव्ह म्हणजे क्रेडिट सोसायटी आणि बँका यातला जो फरकाचा भाग आहे, या फरकाच्या भागामधनं तो शेतकरी या गरजू व्यक्ती त्याला नडतायत आडतायत त्याच्याकरता काहीतरी मार्ग काढणं आपल्याला आवश्यक आहे असं मला वाटतं. तर ह्या जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा इतर बँका आहेत, या सगळ्या बँका त्या क्रेडिटवरती जरी पैसे देत म्हणजे पैसा असेल ते शेती असेल, तुमचं लोन असेल, गोल्ड असेल, जे असेल ते. पण ज्या ठिकाणी माझं सामान्य सांगितलं प्रल्हाद महाजनांनी की सुशिक्षित बेरोजगार ही संख्या खूप मोठी आहे. आज केंद्र सरकारचं राज्य सरकारचं धोरण काय आहे या बाबतीत ती जाणार नाही. कारण हे साहेब हे काही राजकारण आपलं राजकीय नाही, हे व्यासपीठ आपलं सहकारचं राजकारण आहे, व्यासपीठ आहे, पण त्यात मी जाणार नाही. पण आज समाजामध्ये अशी स्थिती की बेरोजगारांची संख्या कोट्यावधीने आहे
आणि इकडे आमच्या शेतीमध्ये मजूर मिळत नाही, ही अशी स्थिती आहे. म्हणजे रोजगारची जी स्थिती आहे ती अजिबात, रोजगार खूप रिकामे आहेत आणि कृषीमध्ये मजूर मिळत नाही. म्हणजे कृषीमध्ये मजूर मिळत नसल्यामुळे बराचसा छोटा शेतकरी हा कृषी सोडून तो दुसऱ्या उद्योगात जातो, हे देखील शोकांतिक आहे. आणि जर तसं म्हटलं तर भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशात शेतीला महत्त्व असलं पाहिजे. मगाशी ताईंनी उल्लेख केला की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समोर तो महाराष्ट्र